Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. लक्ष्मण हाकेंचं एक वादग्रस्त विधान समोर आलेलं आहे. त्यामुळे ते म्हणतात की 11 विवाह लावा आणि तुमच्या मुलीची लग्न आमच्या मुलासोबत लावा, म्हणजे यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता समोर दिसत आहे. आता कळालं का तुम्हाला? मी 2 वर्ष का बोलत नव्हतो? कोणाला बोलायचं आणि कोणाला नाही बोलायचं हे आम्हाला चांगलं माहीत होतं. त्यांच्यात वैचारिक लढाई करणारे कोण, जाती जातीत वाद न होऊ द्यायचं मग कोण? मग ते पडळकर असतील, ते जानकर असतील, ते तायवडे असतील, यांच्यात तो शेंडगे असतील, ते असे लोक होते की जे विचाराची लढाई खेळायची, वैचारिक लढाई. परंतु ही ज्यावेळेस अस्मितेवर घालायचा प्रयत्न करतात त्याचा अर्थ असा होतो की याला स्वप्न पूर्ण करायचं आहे त्या परळीच्या लाभार्थी टोळीचं, आणि गोत्यात आणायचे मराठे, धनगर आणि गोरगरी ओबीसी. त्याला त्याच्यासाठी आम्ही कधी बोलतच नव्हतो. आम्हाला माहीत होते गढूळ विचार, गढूळ पाण्यातलं त्याला स्वच्छ पाणी लागतं, अस्सल पाणी लागतं, की ते वैचारिकच लढाई खेळतं. तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही? तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजिली आम्ही? कधी धनगराला बोललो? कोणच्या ओबीसी लेखबाळ तुला कोणी अधिकार दिला रे? लेखीबाळीला बोलायचं? आता पहिली भरली त्याच्यात. आता धनगरांनाही कळालं असं की ही पैदास आपल्यात आली आणि गरीब धनगराचं मराठ्याचं जुटून दिलं परळीच्या त्या टोळीचं ऐकून, आणि ती टोळी कोणाचीच नाही. कितीतरी धनगरच लोक सुद्धा त्यांनी मारून टाकलेत. त्या पिठीला मारून टाकले धनगराचं पोरग तळ्यात, एकुलतं एक. ह्याच लाभार्थी टोळीनं कित्येक तरी धनगर मारलेले त्यांनी हातापाय मोडूस तर. आणि याच्या माध्यमातून फक्त त्यांना डाव साधायचा आहे. त्याला नाही मोजीत मी, आणखी तर नाही त्याला. आता इथून पुढच्या काळात ना जशाल तसंच होणार आहे. आता ते शांत बसलो ना जर आम्ही, नको स्थिर राहिलं पाहिजे. पण तुम्ही जर आई बहिणीपर्यंत जाणार असलात आणि असले गढूळ पाण्यापासून झालेले असल्या गढूळ विचाराचे लोक आम्ही थोकतो असल्यावरती, आणि इथून पुढे आता दुमताच निघणार आहे. आता लढायचं व्हायचं असेल ना तर होऊ द्या. आता होऊन द्यायचं असलं तुम्हाला तर असल्या नाश्त्याच्या नादी लागून ओबीसी तर मराठ्यात भांडणं लावायचेत का? तुम्ही आमच्या लिकीबाळीपर्यंत बोलणार? लिकीबाळीपर्यंत बोलणार तुम्ही? थांब थोडं तो आता.